प्रोटीन खाल्ल्यामुळे युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन आणि प्युरिन्स हे डिफरंट रोल प्ले करतात. जेव्हा बॉडीमध्ये प्रोटीन मेटाबोलाइज होतं तेव्हा त्याचं वेस्ट मटेरियल युरिया तयार होतो आणि जेव्हा आपल्या बॉडीमध्ये प्युरिन्स मेटाबोलाइज होतात तेव्हा त्याचं वेस्ट मटेरियल युरिक ऍसिड तयार होतं. बॉडीमध्ये युरियाचं प्रमाण जरी वाढलं तरी त्याचा धोका नाहीये, कारण बॉडी त्याला फ्लश आउट करून बाहेर काढते. पण जर युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं तर त्याचा शरीराला धोका आहे, कारण त्याचे क्रिस्टल्स आपल्या जॉइंट आणि टिश्यूज मध्ये जाऊन साचत असतात. खूप वेळेला प्रोटीन आणि प्युरिन हे शब्द सेम असल्यामुळे कन्फ्युजन होतं की प्रोटीन खाल्ल्यामुळे युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. पण तुम्ही प्युरिन रिच फूड खाणं जर बंद केलं तर तुमचा युरिक ऍसिड वाढणार नाही. जसे की रेड मीट, सी फूड या पदार्थांमध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त आहे, तर ते खाणं टाळलं पाहिजे. आणि प्रोटीन रिच फूड जसे की चिकन, एग्स, प्रोटीन पावडर हे पदार्थ खाल्ल्याने तुमचं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढणार नाहीये. सो प्रोटीन रिच फूड खाणं बंद करण्यापेक्षा प्युरिन रिच फूड खाणं बंद करा, तुमचे युरिक ऍसिडची लेवल वाढणार नाही. हा व्हिडिओ अशा व्यक्तींसोबत शेअर करा ज्यांना या नॉलेजची खूप जास्त गरज आहे. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर